आज आपण करतोय अगदी सोपी रेसिपी म्हणजे दहीवाली मिरची किंवा दही मिरचीचा चटका असंही म्हणू शकतो। तर अगदी कमी साहित्यामध्ये होणारी, तर चला बघूया। तर दही मिरचीसाठी मी इथे एक मोठी वाटी दही घेतलेला आहे। हे अगदी थोडंसं आंबट आहे, जास्त आंबट नाही। आणि त्यानंतर इथे मी मिरच्या घेतलेल्या आहे, ह्या 9 ते 10 मिरच्या आहेत या मोठ्या, आणि ह्या अगदी कमी तिखट असतात, त्यामुळे याची भाजी करतात तर खूप छान लागते। आणि त्यासाठी काही मसाले पण घेतलेले आहे। मसाल्यामध्ये घेतलेला आहे अगदी पाव चमचा हिंग, पाव चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, पाव चमचा हळद आणि तिखट घेतलेला आहे अगदी अर्धा चमचा, मीठ स्वादानुसार आणि थोडीशी कोथिंबीर। बस एवढंच साहित्य आपल्याला इथे लागणार आहे। नमस्कार, डेस्टिनेशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। सर्वात आधी आपण मिरची कट करून घेऊया। त्यामध्ये जर खूप जास्त बिया असतील तर आपण त्या काढून घेऊया, म्हणजे जास्त तिखट लागणार नाही। तशाही या मिरच्या तिखट नसतात, अगदी कमी तिखट असतात, त्यामुळे याची भाजी करतात आणि ते छान लागते। तर आता मी या सर्व कट करून घेते आणि बिया जर जास्त असल्या तर त्या बिया मी काढून घेणार आहे। जर तुम्हाला बिया आवडत असेल तर बिया ठेवल्या तरी चालेल। तर आता आपण ह्या अशा कट करून घेऊया। या मिरचीची भाजी आपण दाण्याचा कूट घालून सुद्धा करू शकतो, बेसन घालून सुद्धा करू शकतो, किंवा बेसन घालून आपण त्यात बुडवून भजे सारखं सुद्धा आपण फ्राय करून घेऊ शकतो। आता हे बघा, हे सर्व कट करून झालेलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर सुद्धा आपण कट केलेली आहे। मीडियम गॅस ठेवलेला आहे, तेल टाकलेलं आहे 2 मोठे चमचे। थोडीशी आपल्याला तोंडी लावणं म्हणून सुद्धा आपण हे करू शकतो। दही सुद्धा फेटून घेतलेलं आहे। आणि आता सर्वात आधी आपण मोहरी घालूया। मोहरी तडतडली की मग आपण जिरे घालूया। इथे मी थोडंसं तेलाचं प्रमाण जास्त घेतलेलं आहे, आपण आपल्या आवडीनुसार घेऊ शकतो। मोहरी चांगली तडतडली आहे, त्यानंतर जिरे घातलेले आहे। जिरे पण छान फुललेले आहे। हळद घातलेली आहे अगदी पाव चमचा, आणि त्यानंतर साधं तिखट थोडंसं घेतलेलं आहे आणि हिंग। त्यानंतर आपण लगेच वरून कट करून घेतलेली मिरची घातलेली आहे। आता याला आपण चांगलं मिक्स करून घेऊया। ही मिरची आहे तरी पण ही पटकन शिजणारी आहे, त्यामुळे या भाजीला आपल्याला वेळ लागणार नाही। तर आता आपण काही 1-2 मिनिटं याला चांगलं फ्राय करून घेऊया आणि त्यानंतर 2-3 मिनिटांसाठी झाकण ठेवूया। झाकण काढून बघितलेलं आहे, तुम्ही बघू शकता आता याला वाफ आलेली आहे। ही मिरची छान अशी फ्राय केली तेलामध्ये म्हणजे चवीला छान लागते। त्यानंतर आपण आता वरून मीठ घातलेलं आहे। पुन्हा याला आपण चांगलं मिक्स करून घेऊया। त्यानंतर पुन्हा आपण 2 मिनिटांसाठी झाकून ठेवूया, म्हणजे मिठाला सुटलेलं पाणी सुद्धा त्यात चांगलं आटलं पाहिजे। हे बघा 2-3 मिनिटं झालेले आहे, आपण पुन्हा झाकण काढूया। हे बघा छान अशी वाफ आलेली आहे मिरचीला, म्हणजे ती आपली वाफेमध्येच छान अशी मिरची शिजलेली आहे। तुम्ही बघू शकता अगदी थोडासा कलर तिचा चेंज झालेला आहे। जर तुम्हाला स्पायसी आवडत असेल तर तुम्ही आणखी मिरची टाकू शकता, लाल तिखट। आता आपण दह्यामध्ये 1 छोटा चमचा धनेपूड टाकलेले आहे आणि हे कलरसाठी मी इथे काश्मीरी लाल तिखट घातलेला आहे, म्हणजे आपल्या भाजीला छान असा रंग येईल। आणि हे आपण छान असं मिक्स करून घेऊया दह्यामध्ये। आपल्या आवडीनुसार आपण ह्याच्यामध्ये बेसन सुद्धा घालू शकतो, पण मी फक्त आज दहीवाली मिरची करणार आहे। तोंडी लावणं म्हणून सुद्धा आपण याला खाऊ शकतो। आता हे गॅस मी कमी केलेला आहे आणि वरून आपण हे मिक्स केलेलं दही घातलेलं आहे, आणि दही ठेवलेलं भांडं होतं ते पण थोडंसं पाणी याच्यामध्ये घातलेलं आहे। आता आपल्याला एकसारखं त्याला ढवळत राहायचं आहे, म्हणजे दही फाटायला नको, नाहीतर आपण हाय फ्लेमवर ठेवल्यावर दही लगेच फाटतं आणि मग ती भाजीमध्ये चांगलं दिसत नाही। त्यामुळे एकसंध भाजी होण्यासाठी आपल्याला ते एकसारखं ढवळत राहायचं आहे, म्हणजे दही फुटता कामा नये।
तर आता हे आपण सारखं ढवळत राहूया. दही आहे थोडंसं आंबट आहे, त्यामुळे इथे 1 चमचा मी साखर घातलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडीशी कमी किंवा जास्त घालू शकता. तर मी इथे 1 छोटा चमचा साखर घातलेली आहे. ढवळून घेऊया. हे बघा, आता आपल्या आवडीनुसार आपण इथे कोथिंबीर पण घातलेली आहे. तुम्ही बघू शकता किती झटपट ही आपली रेसिपी तयार झालेली आहे. हे मी 4 ते 5 माणसांसाठी केलेले आहे. हे आपण भाजी म्हणूनही खाऊ शकतो किंवा आपण असंच तोंडी लावणं म्हणून सुद्धा खाऊ शकतो. हा दही चटका, दहीवाली मिरची आपण आपल्या आवडीनुसार कोणतेही नाव देऊ शकतो. हे बघा किती सुंदर तयार झालेले आहे आणि रंगसुद्धा खूप छान आलेला आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर करा आणि टेस्टी नेशन चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. तर भेटूया अशीच एखादी छानशी रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त मस्त खा आणि स्वस्त राहा. हे आपली आता डिश तयार झालेली आहे. आपण आता गरमागरम सर्व करूया. मैत्रिणींनो, तुम्ही तुमचा अमूल्य वेळ देऊन व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद. चला आता आपण या छोट्याशा रेसिपीचं प्लेटिंग करूया. तर छान असा रंग आलेला आहे. भाताबरोबर, भाकरीबरोबर, पोळीबरोबर आपण कशाही बरोबर खाऊ शकतो. तर जरूर एकदा ट्राय करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त मस्त खा आणि स्वस्त रहा. गुड बाय.